नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं खरात मम्मी YouTube चॅनलवर। तर मस्त कमेंट आल्या, साड्याच्या याला भरपूर आल्या, छान दिसतात। आणि परत हे करायचं होतं मला, केलेलं म्हणजे परत करणार आहे मी अर्ध्या काठापदराच्या आणि परत सिलेक्ट मध्ये फॅन्सी मध्ये पण दाखवणार आहे। आणि फॅन्सी मध्ये दाखवणार आहे पण आता तुला साड्याचे कमेंट चांगले आले हां का? सगळे लेडीजनी केले पण त्या जेंट्सनी नाही केले बरोबर की नाही? जेंट्स करायला काय करा, जेंट्सला मग आता धोतर कुर्ता घाला आता अय्या पाहिलं का तरण कुठं टाकलं मग आता सगळ्याच कमेंट पाहिजे तुला। आता जे प्रेमाचे आहेत त्यांनी केले आपल्याला कमेंट। जेंट्सला पण सगळे त्यांच्या घरी पण सगळे असते, आई असते, बहीण असते साडीत मध्ये, त्यांना पण कळत नाही पॅन्ट शर्ट घाल जाऊ दे। काहीच नको, जाऊ द्या। आणि आज पप्पाचा बर्थडे आहे आणि त्याच्यामुळे आम्ही चाललो बीचवर। कोमल बाबी पण तिकडनं येतात, विशाल पण आमची तयारी झाली आणि पप्पा बोलतात राहू दे हेच, पण मला काय पण हे आहे चांगलं दिसतं पण नको हे नको। हे काय पाठीमागून खूप लहान आहे, खूप लहान दिसतं पाठीमागून, मला बीचवर नाही आणि ते जाड पण दिसत जरा, जाड पण ना, मग त्याच्यामुळे नको हे घाल। व्हाईट घाल, हा हे हे चांगलं वाव, हा घाल, हा हे फुले, हा ना, हा जरा म्हणजे कसं आहे आपण आजी आहे ना, आजीप्रमाणे करायचं असतं। आजीप्रमाणेच राहावं लागेल। दिल आता तुला नाराज नाही करीत ना मी। उमर 55 की और दिल बचपन काय काय करायचं मग आता? तसंच 55ची नाही व 79चा जन्म आहे। तुम्हीच कमेंट करून सांगा किती वय आहे माझं। तर मी त्या दिवशी कितीतरी सांगत होते जास्तच, पण 79 13 मे 79चा जन्म आहे ना, तर किती चालू आहे मलाच माहित नाही। म्हणजे चालू आहे किती आता 49 लागलं का काय? 49 लागलं वाटतं, 49 लागलं। हा ध्यानात पण तुम्ही सांगा कमेंट करून मला किती लागलं। हा कमेंट करून सांगतील 79चा जन्म आहे तर लगेच येईल कमेंट। मग आता चला मस्त पैकी। आणि काही नाही असं कमेंट केल्या की पप्पा आणि मम्मी तुमच्या लग्नाचं काहीतरी पहिलं सांगा, काहीतरी लग्नाविषयी तुमचं कधी जमलं, काय जमलं, सगळं काही। तर मस्त आपण बीचवर जाऊन बोलू, बॉबी राहील, कोमल राहील, विशाल राहील। तर बीचवर गेला मस्त, आणि जरा वाजले 4, अजून ते पोहोचले नाहीत। 5ला पूर्ण अंधार होत जातो। केक वगैरे कट करू, जेवण वगैरे। रात्री काय केलं माहितीये का, झालं असं 1 वाजता प्रीतमला माहित होतं, म्हणजे आम्हाला पप्पाने आम्हाला कामात एवढं होतं का विचारूच नका। तर रात्रीचा 12 वाजता प्रीतमचा फोन येतो, पप्पाला द्या मम्मी, पप्पाचा लागत नव्हता, कुट्टीच्या हातात होता, तर पप्पाला द्या। तर मी दिलं पप्पाकडे, म्हटलं काय काम आहे काय माहिती तुमच्या पप्पाकडे। मग बोलले हॅपी बर्थडे पप्पा। मी म्हटलं बापरे, प्रीतमला हर गोष्टी राहतात। आणि मग लगेच बॉबीचा कोमल चालला, ती शिर्डीला होती, गाडी चालत होते, त्यांना हे नव्हतं रेंज, गाडीला नेट नव्हतं चालत, म्हणजे ते शिर्डीमध्ये होते। मग त्यांनी केला कॉल पप्पाला, आणि मग रात्री 1 वाजता केक मागवला कोमलने, आणि पप्पा झोपले, तिच्या लक्षात नव्हतं, किट्टू झोपला आणि पप्पा झोपले। आणि झालं असं की बिल बंद झाली आमची, खराब झाली, 2-3 दिवस झाले। तर मला बिल बसवायचं म्हणजे आठवण पण नाही राहिली। आणि मग काय केलं, कोमलने मला फोन केला, म्हणते हे उघड, दरवाजा उघड, डोर उघड। तर मी सांगितलं का ग बाई उघड पटकन। तर मग मी पहिला विशालचा वाजवला, कारण की मी एकटी कशी उघड, 1 वाजला होता ना, आणि पप्पा झोपले होते मस्त घरघर। आणि मग विशालला उठवलं, विशाल बोलतो काय ग मम्मी? तर म्हटलं उघड बाबा दरवाजा, काय कोमलला काय मागवले बघली। मग तो आला बाहेर, आणि मग मी केक वगैरे घेतला। पप्पाला म्हटलं उठा कट करा, ते लेकराने एवढ्या रात्री मागवलाय, आता मी झोपलोय, आता सकाळी कट करेल। आता सकाळी कट करूच तर तो लावा केक खातात, तो गरम असतो। आणि पप्पाने याच्या खाऊन घेतला होता, कपडे नाही घातले, मी तुम्हाला नंतर दाखवते, तो सांगेल तुम्हाला। मग काय केला त्याचा केक, लावा केक होता गरम गरम। विशाल मी पप्पाने खाल्ला उठून थोडं थोडं, आणि सकाळी उठला की तो दादा, आणि उठल्याच्या नंतर ते लावा केकचं हे होतं, आई हे काय इथं करताय लावा केकचं, हा कवर इथं काय करताय? म्हटलं अरे कोमल आत्यानं मागवला होता रात्री, आणि तो केक आहे। मग कोणी खाल्ला? म्हणलं पप्पाने तुझ्या। त्याला सकाळी जसा उठला, पप्पा तू माझा केक का खाल्ला? माझा केक तू का? माझ्या आत्याने आणला होता, माझ्या आत्याने मागवला, तू का खाल्ला ऑनलाईन असं। मग तिला सकाळीच फोन केला व्हिडिओ कॉल, त्याने आत्या आता हे मागव, मला पिझ्झा मागव असं। ते तुम्हाला सांगेल, थांबा त्याला तयार करते मी, आणि व्हाईट पण घालते, तर तो तुम्हाला सांगेल की तू कोणी खाल्ला त्याचा केक। चला भेटू आपण थोड्या टायमाने। 3 hours later. तर चला निघतोय आम्ही बीचवर, आणि खूप वेळ झाला, कारण की बीचवर
आता गाणे नाही येते. कोण येते? आत्या. अजून अजून माझा भाऊ आहे. तुझा भाऊ रोहित. अजून अजून बॉबी मामा. अजून पप्पा तिथं. पप्पा खाली गाडीकडे. आणि तुझा केक रात्री कोणी खाल्ला? पप्पानी. पप्पाने खाल्ला. अरे इथे बाप. बघ कसं पडतंय. गाडी लागेल ना, एवढे जण बसणार नाहीत आपण. या गाडी घ्या. पप्पाच मागत ज्याचा बर्थडे तेच थांबा. पप्पा बोलली पप्पाचा बर्थडे. पप्पाला तू बाईकवर यायला होती का? पप्पाला बाईक तू घे बाईक. पप्पाला म्हटलं एवढा लांब नांदगाव बीच भरपूर लांब आहे ना. 15 तरी 10-12. बोला थँक्यू. विश केल्याबद्दल. अजून केलं विश करणार घातला. सफेदच घातले वाटते. तिघ आजी नाते आम्ही तिघ पण सफेद व्हाईट व्हाईट. आता कोमल काय घातली काय माहिती. आपण याच्यावर जायचं याच्यावरती स्कूटीवर. कोमलचे सगळे येतील याच्यावर. गाडीत पुरणार नाही ना. कोमलची सासू आहे बॉबी आहे ते सगळे जण. तर मग तुम्ही गाडीत या, आम्ही दोघं गाडीत. चल. अचानक गाडी बंद पडली आमची. अर्धा तास झालं कोमल ते आलेत. आणि विशाल धक्क्या मारताय तेव्हा चालू होती का नाही. विशाल एकटा बसला मी बाहेर. अर्ध्या तासापासून बीचवर जाण्याचा आमचा सगळा हे झाला. मूड निघून गेला. पाहिलं का लय लोकांना धक्का मारा म्हटलं पण कोणीच मारत नव्हतं. पहिल्यांदा असं झालं की धक्का मारत. पा किती टेन्शन. तुम्ही फोन घेऊन तिकडं बाजूला. फोन किट्टू जाऊ ठेवून असं नका ना करत जाऊ. ते कोमल आणि बॉबीला इथपर्यंत चालत यावं लागले. येतील चालत. आता काय करणार पाहिजे. किती धक्के मारावं लागले. कायला धक्का क्यों. एक दो बोलले क्यों. हम लोग से अकेले से थोड़ा होगा. 4-5 जण लगेगा. मग मी उठले स्वतः धक्का मारायला. तेव्हा 2 पोरं ते 2-3 आले. मग काही बोलले बिचारे. आणि ते रेने तो हम लोग मारते. ते लहान पोरं बाकी चला ठीक आहे. चला. केक घरीच घे आणि घरीच बर्थडे साजरा करू. आता बॉबी ते आले तर गाडी बंद पडली आपली. 6:30 वाजले. अर्धा 1 तास झाला. लय लोकांना बोलली मारण धक्का थोडा मारण धक्का. कधीच नाही गाडीला असं झालं. पहिल्यांदा असं झालं काय. कधीचेच उभे आहेत ते. आले लेट झाले म्हणून आम्ही उभे आहेत. बघा बघू बाय आता काय बोलतात बॉबी. तर आम्हाला गॅरेजवाला बघून आणावं लागलं. एवढा 1 तासापासून पूर्ण अंधार झाला. आता काय होईल काय नाही. क्या प्रॉब्लेम हो गया. हा ना. आणि तिकडे मस्त काय झालं असेल काय माहिती. आम्ही गेला आता वेळच गेला. बर्थडेचा काही विचारायला नाही का. आता बर्थडेचा काय मूडच नाही राहिला. आता बर्थडे मूड नाही. आता बर्थडे घरीच करतात. रोहितच्या बर्थडेच्या टायमाला पण असं झालं. आणि आता पण असं झालं. तेव्हा गाडीत चाबीच राहिली होती. ह्याच गाडीत ना. हीच गाडी. माझा बर्थडे आला त्याच्यात गाडी बंद पडली. आता काय करायचं काय समजत नाही. आता असं करू. एवढ्या हौशीने आलो. आता गाडी जर चालू झाली आलो पप्पांच्या खरंच गाडी बर्थडेला. हा ना. काय आता काय करायचं. आता ती होणारी गोष्ट होती. बर्थडे आणि रोहितचा बर्थडे. गाडी बंदच ध्यानात राहिलं पाहिजे. काय बर्थडे असं कधीच नाही गाडी बंद पडत ना. होणारी गोष्ट होत. कधीच्या आम्ही 5 वाजल्यापासून निघालो बाहेर. माहिती का तुमची गाडी तिकडे लेट झाली. आता घरी चालू. घरी चला. केक घेऊन घरी जाऊ. सगळं काही तुम्ही मस्त चिल्ली पैकी. बनवा. चिल्ली पण तुम्ही माझा नाही, बर्थडे नाही, मला चिल्ली बनवा. आज तुम्ही काय नाही करायचं. मी काहीच नाही करणार. आज चला झाली तर बरे नाही. तिथेच लावू गाडी. रिक्षा करून आता हे काय मॅकॅनिकला बोलले. पार्सल घेऊन. मॅकॅनिकला बोलले. गाडीचं काम आता चालू आहे. मॅकॅनिकला बोलवलंय. बघू जर झाली चालू तर जाऊ. हा तेच ना. आणि रोहित बघा किटूला इथे हे बा हे कसे मजा खेळू राहिले पाहिजे. घरीच यावं लागलं अखेर. नाही गाडी चांगली झाली. रिपेअर नाही झाली. गाडीच्या चाबीची चिप पडली. त्याच्यामुळं गाडी बंद पडली. कोणालाच कळलं नाही. गाडीची चिप असते छोटीशी. चाबीला तीच पडली. मग उद्याला होणार आहे ते. मग आता आणलं मटण. मस्त बरं झालं भेटलं. 9 वाजले तिथंच उभं राहून रिक्षा गेलो असतं तर बरं झालं असतं. पण रिक्षाला जायचं परत रात्रीचा रिक्षा भेटतो ना भेटत. मटण आणलं मस्तपैकी. तंदूरसाठी चिकन आणलं. 2 किलो चिकन आणलं तंदूरसाठी. तंदूर बनवतो. मटणाची मस्त रस्सा
बाजरीच्या भाकरी. त्याला म्हटलं एकदम चांगलं बनवते जेवण, टेन्शन घेऊ नका. कोमलला म्हटलं की तू काय करू नको, मी सगळं करतो. पण हे करा, चला आता घरी, वेळ झाला ना त्याच्यामुळे. तर चला मी आता मटण टाकते पहिले शिजत, आणि मटण बनवतो आणि दाखवते, तंदूर पण दाखवते. दिसलं तर परत सगळं आता हे काय मॅग्नेट करू करते. हा आज आम्ही तंदुरी बनवतो. आम्ही तंदुरी मसाला नाही पण आमच्याकडं आहे का गं? नाही ना का असं काय माहित पप्पाला माहिती. तंदुरी मसाला नाही वापरत. आज पप्पाला काय काम नाही सांगायचं, पप्पाचा बर्थडे म्हणून. माझा बर्थडे आहे त्यामुळे आज काही काम कोणी सांगणार नाही मला. आज आम्ही उद्या बसू मग. मी एवढी कोथिंबीर घेऊन बसले अंधारामध्ये, मला कोथिंबीर लई खराब केली. मला लई खराब केली. लई भात आवडते कोपरगाव, कोमलला आणलाय. बघा तंदुरी भारी बनली. आमचा किचन लई लहान पडते. कोमलला मस्त बघा एवढ्या भाकरी केल्या बाजरीच्या, आणि मी मटण बनवलं. आम्ही केलं बाजरीच्या भाकरी आज. मस्त. आणि मी मटण बनवलं बघा, आणि बिर्याणी बनवली. आता काय बोलायचं, दाखव मटण लय भारी बनवलं. एवढी बिर्याणी पण बनवली. तिकडे तंदूर पण आहे. लय भारी बिर्याणी पण. आता आम्हाला वाजले 11. बिर्याणी म्हणजे पुलाव, ही आमची बिर्याणी. हा, ही पुलाव म्हणजे असं आमची बिर्याणी आता. आणि मटण एकदम एक नंबर मटण आहे. म्हटलं मटण राहू द्यायचं का, थोडं सुकं बनवून द्यायचं. हा, सुका गॅस. हा हा, बघा मस्त पैकी मटण आणलं होतं. लय भारी बनलंय, लय भारी बनलंय. आणि बिर्याणी पण लय भारी बनली बघा. आणि तिकडे तंदूर चालू आहे, सगळं हॉलमध्येच ठेवलंय ते आपलं एअर फायर. आणि त्याच्यामध्ये मस्त पैकी खाते ते सगळेजण बसून. हा, विशाल, किट्टू, बॉबी सगळे खातात. आणि आता पप्पाचा केक कट करायचा सगळ्यात मेन म्हणजे. रोहित तुला देऊ का रे? मग बस आता कधी जेव. तर कशी भाजी वाटली तुम्हाला? अतिशय सुंदर अशी आमच्या मम्मीने भाजी केलेली आहे. मम्मीच्या पोरीनं भाकरी केलं. मम्मीच्या पोरीने म्हणजे माझ्या बायकोने भाकरी केलं. रोज खातो ना माझ्या हातचा. आणि बिर्याणी स्पेशल आमचे जे हक्क आहे. हा, मी जसं सांगितलंय, दाणे दाणे पे लिखा है आने वाले का नाम. नाही खराब फॅमिली का नाम. खराब फॅमिली का नाम. बिर्याणी घे दादा. बिरयानी के दाने दाने पे लिखा है खराब फॅमिली का नाम. अरे आपके खाने वाले का नाम है, खराब करने का नाम नहीं. नहीं तसं नाही. कसं आहे मग? दाने दाने पे लिखा है खाने वाले का नाम. नहीं ओम साई राम. हाँ, ओम साई राम. पण बिर्याणी पे लिखा है खराब फॅमिली का नाम. हा, मग आज तुझी बनवणे सांगत. आणि चला तुम्ही या खाली जेवायला. कवर बसणार? बर्थडे बॉय बर्थडे बॉय पाहिजे कवर बसायला. बर्थडे बॉय म्हणतात नाही त्याला. मग बर्थडे मॅन काय बोलू मग सांग. बर्थडे मॅन म्हणतात त्याला. अच्छा, एवढी भाकर मस्त तुमच्या पोरीनं बनवली. अरे बाप, साई राम. हा जवळ जवळ जवळ. हॅपी बर्थडे. ओय ब्रो वेट. आग लावू द्या आग. बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे डिअर पापा, हॅपी बर्थडे टू यू. वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. डॅड तुम्हाला उदंड आयुष्य लाभो. सगळ्यांनी हात लावा. डॅडू हॅपी बर्थडे. हॅपी बर्थडे. पूर्ण नावा. गॉड ब्लेस यू. माझ्या बाईचा खाऊ. अरे सगळ्यांकडे नाही. आपला हातचा. आज सगळे खाऊ घालणार. नाही सगळ्यांना. हातचा घ्या, हातचा, दोन हाताचा. अगं एवढं तोंडात जागा आहे का पप्पाच्या? किटू आता तू खाले. दादा तू खायला. वाव, हॅपी बर्थडे. हॅपी बर्थडे. लय भारी केक आणलं. काय रात्री पण दिवस होता ना? तुम्ही खाल्लं? डार्क स्टफर. काय ते तर लावा केक होता. पण तो गरम होता ना हातात. थंड आहे? पप्पांचा डायरेक्ट पप्पांना खुश करून जा. बस बस. अहो, काय? माझ्या पप्पाला खाल्लं ना, खाल्लं ना. तू सगळं खाल्लं. तुला म्हणून बोलवलं. बघितलं बायकोच्या हाताने हा, खात नाही. काय ना काय? अरे तेव्हा असं नसतं.
तुला म्हणून बोललं त्यांना एवढं अख्खा खावं नाही पण बायकोच्या हाताने खात नाही हे शाबूत झालं. आपण दोघं हा. मम्मीच्या हातचं. हा, घ्या खाऊन. तेवढं पण नाटक तुम्हीच केलं खा. आहे की नाही? किती झालं? हा. चलो मैं भी खा लेती थोड़ा सा. मला बाहेर खाऊ घाल देऊ ना. तर हजाम कडक आहे. हा, ये रे. कारण नाही लय मोठं बोकरं भरलं होतं माझ्या तोंडामध्ये. हा ना बॉबीने अख्खा घुसवलं तोंड असं थोडी असतं. झालं असं की आम्हाला जायचं होतं बाहेर, तुम्हाला सगळ्याला माहिती आहे थोडंसं. आमची काय परिस्थिती झाली. आज आम्हाला म्हणजे खूप नाही पण भारी झाला लय भारी झाला. मस्त जेवण वगैरे एकदम पद्धतशीर आणि घरचं जेवण भेटलं. दादा बाहेर गेलो असतं तर बाहेरचं जेवणात एवढी मजा पण नसते आली. मस्त चिकन बिर्याणी, मटन रस्सा, बाजरीच्या भाकरी, तंदूर सर्व काय बनवलं आम्ही आणि लय भारी मजा आली. तर चला आम्ही आता हा ब्लॉग इथं चेंज करू. लाईक करा, शेअर कमेंट करा. बाय बाय. विषय संपवा. विषय संपवा. चला बाय बाय. जास्त लांबवत नाही घेतो. किती जास्त